नमस्कार मित्रांनो, मी भीमराव कडाळे पाटील इंडिया माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत इंदापूर तालुक्यामध्ये जे फॉरेस्ट विभागामध्ये अतिक्रमण झालेलं आहे त्या अतिक्रमणाबाबत। इंदापूर तालुक्यामध्ये जवळपास सर्वच गावांमध्ये फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे। पूर्वी ज्या पुणे जिल्ह्याच्या ज्या अधीक्षक होत्या म्हणजे उपवन संरक्षण अधिकारी म्हणून ज्या लक्ष्मी मॅडम होत्या, त्या लक्ष्मी मॅडमने तालुक्यातील सगळं अतिक्रमण काढलं होतं। तालुक्यातलंच काय पण त्यांच्या ताब्यात असणारे जे काही तालुके सगळे म्हणजे भोर, वेल्हा, पुरंदर जे काही सगळे तालुके, बारामती सकट सगळ्या तालुक्यांचं अतिक्रमण त्यांनी चांगल्या पद्धतीने काढलं होतं। परंतु लक्ष्मी मॅडम गेल्यानंतर राहुल पाटील म्हणून अधिकारी आले, ते सगळ्यात भंगार अधिकारी इंदापूर तालुक्यात पुणे जिल्ह्यासाठी लाभले। राहुल पाटीलनं काहीही काम केलं नाही। त्यानंतर मोहिते म्हणून उपवन संरक्षण अधिकारी आलेले आहेत आता सध्या। पण ह्या दोन अधिकाऱ्यांच्या काळामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं। त्यातल्या त्यात इंदापूर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त मोठं असं अतिक्रमण झालं। लाकेवाडी परिसरामध्ये लोकांनी अगदी बिल्डिंगाच्या बिल्डिंगा अतिक्रमण म्हणजे फॉरेस्ट मध्ये बांधलेल्या, फॉरेस्ट मधून रस्ते लोकांनी बिल्डिंगाच्या बिल्डिंगा काढल्या, फॉरेस्ट मधून रस्ते काढले, शाळा म्हणजे बेकायदेशीररित्या खाजगी शाळा बांधल्या, तसंच अनेक असं म्हणजे खाजगी रस्ते स्वतःच्या मालकी हक्काच्या वापरासाठी रस्ते काढले। तसंच पाईपलाईन फॉरेस्ट मधून मुरुम उचलला जातोय। आता इन्फ्रा कंपनीवरती गुन्हा दाखल केला असं ऐकायला मिळालं। त्या इन्फ्रा कंपनीनं फॉरेस्ट मधला कितीतरी मुरुम उचलून नेला। ह्या इंदापूर तालुक्याचा फॉरेस्ट ऑफिसर काय डोळे झाकून बसलाय का? एवढा मुरुम उचलून नेला। तसंच अनेक इन्फ्रा सारख्या कंपन्यांनी रोडला मुरुम उचलून फॉरेस्ट मधून घेऊन जातात। यांचे वन संरक्षण अधिकारी, वनरक्षक करतात काय? हे तालुका ऑफिसर करताय काय? म्हणजे फॉरेस्टचं सगळं वाटोळ चाललंय। जर इंदापूर तालुक्यातलं जर फॉरेस्टचा नायनाट झाला, ही अजित सूर्यवंशी जर अजून एक वर्षभर जर इंदापूर तालुक्याला फॉरेस्ट अधिकारी म्हणून जर राहिले तर 1 एकर देखील फॉरेस्ट विभागाला राहणार नाही। आणि इंदापूर तालुक्यात प्रदूषणाने इंदापूर तालुका पूर्ण विळख्यात प्रदूषणाचा जाईल। प्रदूषण मुक्त होण्याऐवजी प्रदूषणयुक्त तालुका होईल। तालुक्यामध्ये झाडं झुडपं लावायला कुठेही जागा राहणार नाही। इंदापूर तालुक्याची अशी परिस्थिती झाली की अजित सूर्यवंशी यांनी पदभार हाती घेतल्यापासून फॉरेस्टच राहिलं नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। जिथं फॉरेस्ट 50 हेक्टर 100 हेक्टर असं होतं ते आज 20 हेक्टर 22 हेक्टरवर 100 हेक्टरचं 20 हेक्टरवरती आलंय। म्हणजे सगळ्या ज्या जमिनी फॉरेस्टच्या आहेत ह्या सगळ्या वाटून दिल्यासारख्या अजित सूर्यवंशीने वाटून दिले त्या लोकांना। म्हणजे पैसे द्या आणि फॉरेस्ट घ्या अशी म्हणण्याची वेळ आज लोकांवरती म्हणजे ह्याच्या फॉरेस्ट विभागावरती आलेले आहे। फॉरेस्ट मध्ये काय नाही, आज फॉरेस्टचं सगळं इंदापूर तालुक्याची वाट लावून ठेवली या फॉरेस्ट अधिकाऱ्याने। आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला अजून किती दिवस फॉरेस्ट विभाग जोपासणार आहे? म्हणजे जर तुम्ही फॉरेस्ट जिवंत ठेवणार नसेल, झाडं झुडपं जर लावायलाच ठेवणार नसाल, जर तालुक्याचं फॉरेस्टच नष्ट करायचं ठरवलंय तर मग 80 वर्षाचा वृद्ध उत्तमराव काळे ह्यांनी जे फॉरेस्ट म्हणजे जी वस्ती आहे येडे वस्ती फॉरेस्टच्या हद्दीत, या येडे वस्तीला जे घर बांधलं होतं त्या 80 वर्षाच्या वयोवृद्ध माणसाचं घर का पाडलं? या वयोवृद्धाचं म्हणणं आहे की यांनी त्या ठिकाणी 10 घरं बांधली होती, 10 पैकी 8 घरं ठेवली आणि 2 घरं पाडली। म्हणजे 2 घरावाल्यांनी पैसे दिले नाही, 8 घरावाल्यांनी पैसे दिले म्हणून ती 8 घरं ठेवली आणि 2 घरं पाडली असं ते वयोवृद्धांनी सांगितलं उत्तमराव काळेंनी। काय झालं त्याच्यावरती? म्हणजे बेजबाबदार बेआब्रूपणाचा पार हे तालुका ऑफिसरनं कळस करून टाकलेला आहे। तर अशा बेजबाबदार अधिकाऱ्याला तात्काळ तालुक्यातून त्याची हकलपट्टी केली पाहिजे। बेजबाबदार अधिकारी म्हणजे अशी परिस्थिती झाली की त्यांची पत्नी सौभाग्यवती जिथं दौंडला फॉरेस्ट अधिकारी होत्या, लाच घेताना 2000ची सापडल्या, सस्पेंड झाल्या। त्याचप्रमाणे त्यांचे भाऊ देखील रोड रिवार्डिंग मध्ये ज्या शेती लोकांची रोडच्या कडेच्या जमिनी गेल्या त्या ह्याच्यामध्ये लाचलुचपत विभागाने त्यांच्यावर कारवाई केली पैसे घेताना देताना, आणि ते देखील जेलमध्ये राहिले, त्यांची पत्नी देखील राहिली। म्हणजे अख्खं घरानंच लाचखोर बनल्यासारखं झालंय, लाचखोर झालंय।
तसंच यांनी देखील पदभार हाती घेतल्यापासून इंदापूर तालुक्यामध्ये फॉरेस्ट विभागाचा सगळा नायनाट सत्यानाश करून टाकलेला आहे। त्यामुळे अशा फॉरेस्ट अधिकाऱ्याला किती दिवस ठेवायचं हे देखील वरिष्ठांनी देखील पाहिलं पाहिजे। आज इंदापूर तालुक्यामध्ये म्हणजे डाळज असेल, भिगवण असेल, राजवडी असेल, विजवडी असेल, पळसदेव असेल, खाली इकडं पडसतळ, सुगाव, जे काही गाव आहे ती तालुक्यामधली फॉरेस्ट जिथे जिथं आहे त्या भागामध्ये फॉरेस्टमध्ये जवळपास 60% 70% अतिक्रमण झालेलं आहे। हे अतिक्रमण काढायची जबाबदारी कोणाची? आज सरकारचा तुम्ही पगार घेता, शासनाचे पैसे घेता, कशासाठी घेता? फॉरेस्ट वाचवण्यासाठी पैसे घेता ना। मग फॉरेस्ट वाचवायचं काम कोणाचं आहे? शासनाने तुम्हाला नेमलं ना फॉरेस्ट वाचवण्यासाठी, पण ते फॉरेस्ट न वाचवता उलट फॉरेस्ट संपवण्याचं काम या अधिकाऱ्यांनी चालू केलेलं आहे। त्याच्यामुळे अशा अधिकाऱ्यांवरती तात्काळ कारवाई केल्या पाहिजेत, यांची हकलपट्टी केली पाहिजे आणि अशा ठिकाणी टाकलं पाहिजे यांना की नक्षली भाग वगैरे असतो अशा भागात टाकलं पाहिजे, म्हणजे त्यांना दुटी काय असते ती कळल। आजच्या भागामध्ये एवढंच। कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, इंडिया माझा, पुणे।